दरम्यान तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठी इंधन टंचाई ही निर्माण झालेली आहे। शेतीच्या मशागतीला ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामं ही खोळंबली आहेत। 6व्या दिवशी देखील शेतकरी आणि वाहनधारकांनी पेट्रोल पंपावरती रांगेत रात्र काढली, मात्र तरी देखील डिझेल न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झालेत। काल रात्री जिल्ह्यामध्ये 166 पेट्रोल पंपांपैकी फक्त 22 पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध होतं, मात्र प्रत्येक ठिकाणी मोठी रांग आणि गर्दी असल्यामुळे अनेकांना डिझेल हे मिळू शकलेलं नाहीये। इंधन टंचाई निर्माण झालेली आहे आणि गेल्या 6 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात डिझेल उपलब्ध नाहीये। आधीच इंधन टंचाईचा मार आणि त्यात दरवाढीचा भार असं काहीसं चित्र जिल्ह्यात आहे आणि त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसायला सुरुवात झाली आहे। खरं तर मान्सून पूर्व काम हे आता शेतीचे सुरू झालेले आहेत आणि ती ट्रॅक्टरने करावी लागतात। खरं तर ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची ही शेतीची कामे खोळंबली आहे। गेल्या अनेक दिवसापासून डिझेल शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, सोबत वाहनधारक सुद्धा त्रस्त झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांना तर अश्रू अनावर झाले, कारण त्यांना जर वेळेत ही शेतीची कामे झाली नाही तर त्यांची शेती पडीत पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे आणि जर शेती पडीत पडली तर वर्षभर आम्ही काय खावं अशी भीती सुद्धा आता शेतकरी व्यक्त करत आहेत। या ठिकाणी हे अशा प्रकारे ट्रॅक्टर येतात। ट्रॅक्टर आल्यानंतर या ठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डिझेल मिळत नाही आणि ते या ठिकाणाहून निघून जातात। अशा प्रकारे वाहनधारकांनी रात्र जागून काढलेली आहे। मोठ्या रांगा पेट्रोल पंपावर आपल्याला बघायला मिळत आहे, मात्र तरीही परिस्थिती सुधारत नाही। सरकारने लवकरात लवकर डिझेलचा पुरवठा करावा आणि शेतीची खोळंबलेली कामे तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी सुद्धा आता शेतकरी करताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। काय डिझेलसाठी घेऊन उभे राहून राहिले। आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले। या सरकारला हे समजायला पाहिजे। मोदी साहेबांना भाव वाढवले, शेतकऱ्याची खरंच चिंता आहे का? काहीच चिंता नाही। दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून आला। एक तर भावामुळे मरते, इकडे शेतीच्या कामासाठी मरते। काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात। फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं। आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं। त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।